अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2026 साठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून प्रभाग क्रमांक 3 ब मधून माजी सैनिक मनसुख वाबळे यांच्या पत्नी शालिनी वाबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। सामाजिक कार्याचा वारसा आणि दांडगा जनसंपर्क असलेल्या वाबळे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 3 मध्ये आता निवडणुकीची चुरस वाढली आहे। मनसुख वाबळे हे मागील 20 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रियपणे कार्यरत आहेत। पक्षाचे कोणतेही अधिकृत पद नसतानाही त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी मोठं योगदान दिलं आहे। यापूर्वी त्यांनी 2 वेळा निवडणूक लढवली असून त्यांना स्थानिक प्रशासनाचा आणि प्रभागातील समस्यांचा सखोल अनुभव आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास प्रभागाचा कायापालट करून या संधीचं सोनं करू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। प्रभाग 3 ब मधील नागरिकांच्या गरजा ओळखून विकास कामे करण्याचा मानस शालिनी वाबळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। मी सौ शालिनी मनसुख वाबळे, मी प्रभाग क्रमांक 3 मधून अर्ज भरलेला आहे आणि मी 3 ब अर्ज भरलेला आहे। मी 2008 पासून मी राजकारणामध्ये आहे। मी 8 पासून ह्या पक्षामध्ये काम करत आहे। मी 13 मध्ये पण उभी राहिली आहे आणि ह्यावेळेस पण मला पूर्ण अपेक्षा आहे की मला पक्षाचं तिकीट पण भेटेल आणि उमेदवारीचा अर्ज मला मिळू शकतो। बस मी अपेक्षा करते का मला उमेदवारी मिळावी आणि पक्षात काम करण्याची माझी इच्छा आहे। नमस्कार, मी मनसुख वाबळे, माजी सैनिक आहे। नौसेना दलातील सेवानिवृत्त आहे। मागील 20 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही इच्छुक असतो आणि 2 वेळेस प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी केलेली आहे आणि यावर्षी आपण निवडणुकीमध्ये भाग घेत आहोत। मी स्वतः माजी सैनिक असल्याकारणाने आणि एकमेव असा उमेदवार आहे जो सैनिक ह्या नात्याने आपल्या अहिल्यानगरमधून भाग घेऊ इच्छितो आणि माझी पत्नी सौ शालिनी वाबळे या प्रभागातून प्रभाग क्रमांक 3 अ व क या 2 याच्यामधून फॉर्म भरलेला आहे आम्ही आणि आम्हाला अपेक्षा आहे की पक्षातर्फे आम्हाला यावेळेस उमेदवार मिळेल आणि आम्ही चांगले कार्य करू आणि चांगल्या मताने निवडून येऊ अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।